भूमिकन्या रे। आल्या आल्या गौराई कुणाच्या ग पावली, सोन्या मोत्याच्या पावली। आल्या आल्या गौराई कुणाच्या ग पावली, आरोग्याच्या पावली। आल्या आल्या गौराई कुणाच्या ग पावली, धनधान्याच्या पावली। आल्या का गौराई? हो। काय ग मंगल कुठं आहे? आत असेल। हो। लक्ष्मी, हो। ह्या गौरीसाठी आणलेल्या साड्या। गोरपड्यांच्या खानदानात एक परंपरा आहे का नवीन आलेल्या सुनेनं गौरीची साडी नेसवायची। तेव्हा गौरीला साडी नेसवशील ना? हो हो। हा। बघू। आणि एक ध्यानात ठेवायचं, साड्या जपून वापरायच्या, भारी किमतीच्या आहेत। उगा आपलं हळदी कुंकवाचे नाही तर तेलाचे डाग पाडशील। हो हो, पण छान आहेत साड्या, शोभून दिसतील ना? बरोबर। एवढं जरा वरती खोलीत ठेवता का? मी हे अर्ध्यात नाही सोडू शकत ना। ठेवाल? बरं, आलेच मी। आता मजा येणार। वहिनी, गौराईला नेसवायच्या साड्या घेऊन ये ना। हो आले। काकांच्या साड्या गौरीसाठी भारीतल्या साड्या आणलेल्या होत्या ना, त्या कुठं आहेत? मगाशी ह्या साड्या नव्हत्या ना? नाही। मला नाही माहित। माहित नाही म्हणजे? असं कसं माहित नाही? तारक, तुमच्या समोरच काम करते मी, मला नाही माहित साड्या कुठं गेल्या। हे मला काय माहित नाही। तू तुझ्या खोलीत साड्या ठेवायला सांगितल्या होत्या ना?
हो तारका, मान्य रूम मध्ये ठेवल्या होत्या साड्या, पण अहो मी अजून रूम मध्येच गेले नाही ना. हे बघ, ते मला काही सांगायचं नाही. साड्या मला पाहिजेत म्हणजे पाहिजेत. तारका मी माझी नजर चुकून खोलीत गेली बी असशील आणि नवीन साड्यांच्या जागी जुन्या साड्या ठेवल्या असशील आणि नवीन साड्या लंपास गेल्या असशील. मला साड्या पाहिजेत म्हणजे पाहिजेत. हा तारका मी नयन, तिच्या खोलीत साड्या ठेवाय तू गेलती ना? हो तारका. मग तूच नाही ना उचलल्या साड्या? नाही नाही, मी का काढेन, म्हणजे वहिनी म्हटली तसं मी वर गेले, साड्या ठेवल्या आणि कामासाठी लगेच इकडे आले. साड्या तुझ्या खोलीत होत्या, तूच पळवल्या असशील. काय इच्छा होती ग तुझी आमच्या गौरायांना असल्या साड्या नेसवायच्या? नाही तारका, म्हणजे वहिनी असं नाही करणार. होय का? तुला माहिती आहे आई कुठं आहे तुझी? स्वयंपाक करते. दिवसभर स्वयंपाकच करतीये का? एक सून आहे पण तिच्यावर ध्यान नाही देता येत. स्वतः हलकी कामं करत बसली आणि हिला जबाबदारीची कामं देते. होय अहो मी खरंच सांगते, मला नाही माहित साड्या कुठे ठेवल्या ते. अहो रूम मध्ये बॉक्स जसा होता ना तसाच उचलून खाली आणला मी, साधा उघडून मी नाही पाहिला. किती लबाड आहेस ते माहिती आहे ग मला. तुला साडीच पाहिजे होती ना तर मला सांगायचं होतं की अगर रस्त्यावरच्या बायांना मी साड्या वाटते दिल्या असत्या तुला. त्यातल्या चोरी कशाला करायला पाहिजे होती? तारका तुम्ही काय बी म्हण, पण मी आज साड्या नाही चोरल्या. हे कळलंच आता. साड्या कुठं गेल्या आणि त्याचं काय झालं ते. गच्चा आता रक्का हायबतला घेऊन आत्ताच्या आत्ता बाजारात जायचं आणि भारीतल्या भारी साड्या आणायच्या गौरायांसाठी. होता रक्का. लवकर जायचं. बहिणी, अगं मी तुझ्या खोलीतच ठेवल्या होत्या साड्या, मला कळतच नाहीये त्या कशा गायब झाल्या म्हणून. हे बघ, पण तू काळजी नको करूस. सगळं ठीक होईल. बाप्पा आहे ना, तो बघेल सगळं. वहिनी, अगं केवढ्या छान साड्या नेसवल्यास तू गौराईला, मस्तच. आपल्या घरात देव आल्यात, चेहरे पाडून बसू नका कुणी. जरा हसरं चेहरा ठेवा, नाही तर देव काय म्हणत्याल. चला आल्यात ना समजे, आरतीला सुरुवात करूया.
आईबातला फोन करून कळीव म्हणावं लवकर ये. त्याला म्हणावं आवतनं द्यायची आहेत, उद्या गौरी भोजन आहे ना, आपल्याला खास लोकांना आवतन द्यायचं आहे. खास वय आम्हाला बळीला आवतन द्यायला त्याच्या घरी जायचंय. अरे कसाही असला तर युवाई आहे ना तो आपला, हो. याचा मान त्याला द्यायलाच पाहिजे ना. लवकर फोन लाव आईबातला. हो करतो. वहिनी मी नैवेद्याचं बघते. आई, जो काही त्रास व्हायचा असेल ना तो मला होऊ दे, पण माझ्या बाबांना नको. माझ्या बाबांचा मान आता तूच राख. काय गे या साड्या तर काय तुझ्या दिसत नाहीत, कुठनं उचलून आणलेस? ओ तुम्हाला काही साडी उचलणारीच वाटते का नेहमी? हा गे नाही ग, एवढ्यात काय आपण खरेदी केली नाही ना म्हणून म्हणलं. अहो खरेदी तर नाहीच केली. मला या साड्या तारक्कानं दिल्या. तारक्कानं? मानपानाच्या वेळी तर आपल्याला चिंध्या चढवलेल्या की अंगावर, एवढ्या भारी साड्या कशा काय दिल्या? अहो उद्या गौरी जेवण आहे ना, म्हणून मला जरा चांगली साडी नेसून ये म्हणून दिल्या त्या साड्या. अगं पण नेहमी सारखं पैसे घ्यायचं ना, साड्या कशाला घेतल्यास? आपल्या आपण घेतल्यास त्या साड्या. साड्यानं काय कर्ज फिटणार आहे आपलं? पैसे आणले असते ना तरी बी एवढ्या महागड्या साड्या का तुम्ही घेऊन दिल्या नसत्या मला. अगं आपल्या डोक्यावर किती कर्ज आहे माहितीये की तुला? कशाला पाहिजे तवा तुला असल्या भारीतल्या साड्या? गप्पा बरं तुम्ही सांगा कशी दिसते साडी? भारी दिसते ना? चांगली. बळी आता हे कशाला आले असतील? बळी ए बळी बळी, अरे हैबतराव आलो आलो. हे कुसुम आत येऊन बसा. या. नाही बाबा बसा नाही आलो, आवतन द्यायला आलतो. आवतन कस? काय करणार? कसं बी असला तरी तू आता आमचा व्यायी आहेस. होय म्हणून मानानं बोलवाय आलोय बाबा. तुझी लेक घोरपड्यांची सून झाली आणि आता गौरीला तिच्या हातून आम्ही साड्या नेसवल्या आहेत. चांगलंय की मग, चांगले चांगले. तर येशील ना? वय येईन की. हा नक्की ये बर का, वाट बघते मी. हा चल येऊ का? बरोबर, चहा पण इथं घेऊन जा. अरे बाबा आता नगरच्या. अहो अरे अजून 2-3 ठिकाणी जाऊन निमंत्रण द्यायचे आणि थोडं कामासाठी बाहेर बी जायचंय. चहा बी बघू नंतर कधीतरी. काय तेव्हा आता चल तू. चला. तुम्ही हा कशाला म्हणले? आता तारक्का एवढं आपल्या घरी येऊन अवतान देऊन गेल्या तर नाही कसं म्हणायचं. पण तसं बी आपले हात दगडाखाली अडकलेले आहेत. सध्या तरी ते म्हणतील ते आपल्याला ऐकावं लागणार आहे. हाव तिकडे नेऊन त्या तुमचा अपमानच करतील. आता माझा अपमान करून माझ्या पोरीचा संसार जर सुखाचा होणार असेल तर असे 1000 अपमान बी सहन करायला तयार आहे. आणि तिचा संसार सुखाचा व्हावा असं तुला बी तर वाटतच की, आहे का नाही? जावं तर लागणारच आहे. मग कशाला उगाच विचार करते? साकू 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 इकडे इकडे.
काय झालं? काय ग, कशाला आली तू काम? काल मी तुला सांगितलं होतं ना आज कामावर यायचं नाही म्हणून. अहो तारक का, आज जेवण होतं ना, तर लई भांडी पडतील म्हणून ताई साहेबांनी मला लवकर बोलून घेतलं होतं. आता जा घरला तू. हा, आम्ही दुसरी कामवाली बोलिवली आहे. अहो तारका काय झालं? अहो काही चुकी झाली असेल तर माफी करा तारक का. अहो आमचं हातावरचं पोट आहे. पाठीत मारा पण पोटावर नका मारू तारक का, असं नका करू. तुला कुठं कामावून काढलंय म्या? बोलले का असं काय? आज तुला भर पगारी राजा. घरी गणपती आहे ना तुझ्या, जा लेकरांसंग मज्जा कर. आभारी आहे तारक का. लक्ष्मी, ए लक्ष्मी. हा तारक का. तू काल गौरीच्या साड्या चोरल्या. तारक का, मी कितींदा सांगितलं मी साड्या नाही चोरल्या. चोरल्या नाही पण तुझ्या हातून हरवल्या का नाही? मग त्याची शिक्षा नको घावायला तुला? हा, या बघ, आज दिवसभराची समधी भांडी तू घासायची. या घराची सून म्हणून बाहेर मिरवायला यायचं नाही. जवा जवा म्या बघन तवा तवा तू मला भांडी घासताना दिसली पाहिजे. अहो पण तारक का, हा, तारक का, मी लहान तोंडी मोठा घास घेते पण घरची सून भांडी घासेल चांगलं नाही दिसणार. तू घासती का मग तिच्या संग? जा. मला शिकवायचं नाही बरं का. सांगितलं तेवढं करायचं. चला निघा. निघा. अरे वा, लई छान साडी आहे की. कुठं घेतली हो? प्रियंकाने दिली. लक्ष्मी, लक्ष्मी. हा तारक. बाबा म्या तुला काल म्हणलं साड्या चोरल्या, तर तू काय म्हणली? तारक का, मी नाही चोरल्या साड्या. नाही ना? मग तुझ्या आईच्या अंगावी साडी कुठून आली ग? गौरीसाठी आणलेली साडी तुझ्या आईला दिली होय? अहो नाही नाही, अहो खरंच मला प्रियंकाने दिली साडी. अहो आई, साडी मीच दिली. खरं मला लक्ष्मीताईंनी दिल्या होत्या त्या साड्या तुम्हाला द्यायच्या म्हणून दिली मी तुम्हाला. मी, अगं वहिनी, मी कधी दिली तुला साडी? आता? अहो लक्ष्मीताई, तुम्ही असं काय बोलताय? तुम्हीच नाही का साड्या दिल्या मला? बाई, म्हणजे तुमची चोरी आता पकडली जातीये म्हणून तुम्ही मला चोर ठरवून मोकळे होताय का? नाही तारक का, या विश्वासानं साड्या तुझ्याकडे दिल्या. तू अशा लंपास केले होय? हो तारक का, मी माझी पोरगी असं करणार नाही. होय का? मग आमच्या गौरीसाठी आणलेल्या खानदानी साड्या तुझ्या बायकोच्या अंगावर कशा रे? तुझ्या बायकोला साडी पाहिजे होती तर मला सांगायचं ना. असल्या 56 साड्या आणून दिल्या असत्या की. अरे सावकार होता मी, आलं वार.
तुमच्यासारखा कुंडा खाऊन चालणारे नाही आम्ही. सणावाराच्या दिवशी पाहुणं रावळं घरात आहे म्हणून गप बसते. आम्हीच आवतन केलेलं तुम्हाला, तेव्हा दर्शन घ्या.